मिनिट बघा सरकारचा आशीर्वाद आहे म्हणून काही आम्ही या ठिकाणी उभे आहोत. गावचे गाणू मानकरांकडून माझ्या या कार्यक्रमासाठी 111 रुपयाचं बक्षीस आहे. मानकरांकडून अशी मंडळी या लोककलेच्या पाठीशी आहेत म्हणून आम्हाला कार्य म्हणून कार्यक्रम करण्याला खूप मजा येते. जाणकार मंडळींना जोरदार आजोबांसाठी होत्या मला हे नेहमी बक्षीस त्यांच्याकडून ह्या भागामध्ये आलो की येत असतं. मानकरी साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. चला सुरुवात करूया ना. चला गणपती बाप्पा. आता काय झालं बाणीला सुरुवात करतोय. आमचं कार्यक्रम ह्या भागामध्ये एक नामची तुरेवाले शाहीर आहेत आणि सध्या जे जबरदस्त कार्यक्रम करतायत त्यांचं नाव आहे विकास कांबोळे. बरोबर नाव ज्याच्या डोक्यात टोपी नाही त्याला बोडका म्हणतात. बोडका बरोबर ना. ज्याच्या डोक्यात टोपी नाही त्याला काय म्हणतात बोडका म्हणतात. आता शाहीर मी बा टोपी घातलेली आहे. शाहीर मी टोपी घातलेली आहे. हे आता आमचे विकास कांबळे म्हणतात की ज्याच्या ज्या शाहीराच्या डोक्यात टोपी नाही तो बोडका. आता मी टोपी घातलेली आहे बाकीचं काही ते तुमचं तुम्ही बघा. बरोबर ना. धन्यवाद. या ठिकाणी आमचे शाहीर आलेले आहेत. त्यांनी ढोलक ढोलकी पकवाज सगळं काय लावलं. मला पण बरं वाटलं ऐकायला. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने शक्तीतून आहे ढोलकीचा पाच आहे तो ढोलकीचा पाच देण्यासाठी माझे बंधू रामभाऊ कुंभळेकर या ठिकाणी ढोलकी वादन करतात. या सगळ्या बाजूला ठेवून या ठिकाणी मालक रामभाऊ जोरात एक दुसरा होते तोपर्यंत आणखी सांगतो. सुशांत बुवा मला इथं येऊन ना अनेक गोष्टी तुमच्याकडून कमी लागल्या. कमी त्या कशा सांगतो तुम्हाला. ते आपला महाराज झाला मला तुमचा बकासूर मला माहिती आहे पण उद्या 5-10 मिनिटं द्या मला मी बोलतो. बकासूर बकासूर चालेल बकासूर ऐकलं काय. सुशांत बुवा ते काय माहिती आहे तुमचा तो झांजवाला होता बघा इथं नाचायचं माहिती आहे. बरोबर ना. त्या सांगवाला मामा आमचे आहेत ना ते मला दिसले मगाशी इकडं कोणत्या स्टेजवर नाहीये तुमच्या कार्यक्रमामध्ये कुठे दिसत नाहीये. परत ना आमचा सुभाष दादा एक होता बघा मेडिकलवाले रत्नागिरीवाले तो सुद्धा धडकडी म्हणून यायचे. काय आवाज त्यांचा काय येतो बा. भानगडी झाल्या तरी मिटवण्यासाठी पुढे असणारे आमचे तुमच्याच नाचमंडळातील मंडळी आहे ती पण कुठं दिसत नाही. आणि एवढं नसून सुद्धा तुमच्या वाडीतील शाखा नाही हे सगळ्यात शाखेवाली मंडळी झालेली आहे. त्यामुळे बुवा मगाशी मी बघा मार्मिक बोललो की मंडळं जर टिकवायची टिकली तरच शक्तीवर टिकणार आहे. नाहीतर इकडचा शाखा तिकडची शाखा आणि आपण कार्यक्रम करायचो म्हणजे आम्ही दत्ताभावांबरोबर कार्यक्रम करायचो. तो असा दत्ताभावांचा कार्यक्रम होता त्यावेळेस की सगळ्या वाडीतल्या लोकांना एकत्र येऊन विजय कुळेगावात फिरायचं म्हणजे फिरायचं. आणि आता बुवा मला ही मंडळी दिसत नाही. मला दुःख होतं काहीतरी भावकीत लोचा. त्यामुळे तो लोचा मात्र बुवा घरी जा आणि वाडीतल्या सगळ्या लोकांना एकत्र बसवा. माझं काही चुकलं असेल असं तुम्ही म्हणा पण ही सगळी ज्यावेळेस मंडळी एकत्र असतील त्यावेळेस तुमचा कार्यक्रम याच्यापेक्षा भारी होईल अशी मला खात्री आहे.
कारण अनेक दिवस तुमच्याबरोबर मी कार्यक्रम केले सुशांत बुवा. तर अशी मंडळं टिकली पाहिजे. आता देणे घेण्याचं काय आतमध्ये मंडळातलं असेल ते आपलं तुमचं तुम्ही बघा आणि कार्यक्रम चालू करा. या ठिकाणी सुरुवात करतोय. 1 2 3 सीधा. तसेच खानुगावचे मानकरी शांताराम नावलकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वर्धा देवी नृत्यकला कडवई इंद्रवाडी खूप आभारी आहे. तसेच या ठिकाणी आमचे मित्र आणि एक उत्कृष्ट ढोलकीपटू कैलासवासी संदीप कांबळे हे एक आमच्या हा कार्यक्रम असला की ह्या भागामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये ढोलकीपटू म्हणून सुप्रसिद्ध होते. कैलासवासी संदीप कांबळे यांच्या स्मरणार्थ सोरवणे गाववाडी नवतरुण मित्रमंडळ या मित्रमंडळाकडून वाढी करून आम्हाला 501 रुपयाचं बक्षीस या मुलांच्या भाऊसाठी आलेलं आहे. वर्धा देवी नृत्यकला पथक मंडळ खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुसंगवा तुमची मुलं खूप छोटी आहेत, चांगली नाचली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आता आमची पण मुलं या ठिकाणी थोडासा डान्स करत आहेत. ऐकूया, पाहूया. 1 2 3 स्टार्ट.
जरा या ठिकाणी स्वयंवर कार्यक्रम झालेलाच आहे, काही बोलायचंच नाही म्हटल्याच्या नंतर सुरेख आमच्या सुशांत कुमारी सुद्धा सुंदर कार्यक्रम केला, प्रश्नच नाहीये. बकासूरचं गाण्यासाठी अभिगानाटे आणि बंटी गांगरकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बकासूरचं गाणं. हॅलो मंडळी, कार्यक्रम आमच्या सुशांतपूरचा उद्या सावर्ड्यामध्ये आहे. माझा सुद्धा कार्यक्रम मी परवा आमच्या विघ्नेश दादा इथं आहेत असं मला कळलं. तब्येतीच्या कारणानं मी सुद्धा पुढचे कार्यक्रम करणार नाहीये आणि खरंच या लोककला आम्ही जपत असताना 3-4 कार्यक्रम वर्षातून व्हावेत एवढीच इच्छा आहे. तरी सगळ्यांना मी माफी मागतो की पुढचे कार्यक्रम जर झालेच तर असल्यामध्ये एखादा कार्यक्रम झाला तर नंतर कार्यक्रम मी जास्त पण करणार नाहीये, कारण आहे तब्येतीचं. या ठिकाणी अमृततुल्य चहाचे मालक दत्ताराम गोरे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आम्ही त्यावेळेस या साईडला म्हणजे मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून आम्ही गोवा साईडला किंवा राजापूर या साईडला जरी कधी गेलो तर इथं आम्ही चहा पितो आणि या चहाच्या मालकांकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आभारी आहे, धन्यवाद. पहिल्यांदा बुवांसारखं नको घाई होते, नंतर मग ते पहिल्यांदाच काहीतरी बोलून टाकतो. विषय आहे प्रश्न उत्तराचा. बुवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात मिळतं जुळतं नसल्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि तुमच्या विषयाकडे वळतो. तुमचा विषय आहे श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली. बघा, श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याचप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली? कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांची पृथ्वी प्रदक्षिणांचा स्पर्धात्मक कार्यक्रम शंकर पार्वतीने केला, बरोबर. आणि त्याच्यामध्ये विजयी कोण ठरले? गणपती बाप्पा, बरोबर ना. मग कार्तिक स्वामींच्या नंतर पृथ्वी प्रदक्षिणा कुणी केली? गणपती बाप्पांनी पण केली, हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरा विषय त्याला मी दिला होता की कार्तिक स्वामींसाठी पृथ्वी प्रदक्षिणा रावणाने केलेली. तिसरा विषय त्यांना दिला होता की रामदास स्वामींनी सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणा केलेली. आणि आता मी 4थावी उत्तर तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या प्रश्नाचा खुलासा करत असताना म्हणजे प्रश्न निर्माण करत असताना अशा टिपणे कधी दुसऱ्या ग्रंथामध्ये मिळतात की नाही याची पूर्ण अभ्यास करून खात्री करून घ्या, नंतर प्रश्न विचारा. तर आणखी 4थं उत्तर तुम्हाला बघा देतो, ते सुद्धा हा ग्रंथ पुराव्यासकट. उत्तर आहे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे कार्तिक स्वामींसाठी दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा स्वामी विवेकानंदाने केली. त्यांनी ती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी 4 वर्ष गेली. त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी 4 वर्ष गेली. ती पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना त्यांना 7 ते 8 ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट असे होते की जगाला हिंदू धर्माचे तत्वज्ञान सांगणे. हिंदू धर्म हा आत्मसाक्षात्काराचा धर्म आहे हे त्यांना सांगायचं होतं. तसेच सनातन हिंदू धर्माचा जय जयकार करण्यासाठी गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या आज्ञेने त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आहे. हे बुवा तुमचं आणखी 4थं उत्तर पण मिळाले. आता या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्ही बोलायचंय. पृथ्वी प्रदक्षिणा असं का तुमच्या प्रश्नाची चर्चा 5-5 ग्रंथामध्ये टिप्पणी का मिळते मला माहिती नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस तुम्ही असं द्याल एका वाक्यात, त्यावेळेस मी मान्य करेन, पण त्यावेळेस ग्रंथ पुरावा आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न उत्तराच्या बाबतीत बोललो आणि विषयात्मक पदाला या ठिकाणी सुरुवात करतोय. ऐका. साईतारा ग्रुप खानुगाव सानू साईतारा ग्रुप कडुगाव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
या देहामध्ये पुण्याचं स्थान हो असं नसतं बोलायचं. शाहिरानं शाहिरीमध्ये बोलावं किंवा गाण्यातून बोलावं आणि असे विषय नसतात. दिसली पाहिजे शक्ती, शक्ती दिसते तसं तुमचं स्थान दाखवा असं माझं म्हणणं आहे. अशी तुम्ही काहीतरी कुणीतरी चिठ्ठीवर लिहून द्यावं आणि तुम्ही बोलावं हे योग्य नाही. गाण्यातून तुम्ही बोललं पाहिजे किंवा ते विषयच नाहीये त्यामुळे तो विषय चुकीचा तुमचा ठरतोय. अजून तुम्ही अभ्यास करा एवढंच म्हणेल. आणि आता या ठिकाणी पुन्हा विषयात मग बोलतो. विषय असा आहे की प्रभू राम म्हणजे रामायण महाभारतामध्ये गाणी गावे तर प्रभू रामानं सीतेला गर्भ अवस्थेमध्ये असताना त्यागलं. सीतेला गर्भ अवस्थेमध्ये असताना त्यागलं आणि सीतेला वनवासामध्ये सोडलं. आता त्यामध्ये प्रभू राम होते अग्निप्रवेशाची तयारी करून सीतामाई सुखरूप असताना त्याने असं का केलं हा विषय तुमच्यावर पुन्हा या ठिकाणी गातोय. या विषयाचं पुढचं गाणं तुम्ही गावं अशी इच्छा आहे. आणि मी दुसरं समाज प्रभुराव गाणे घेणार आहे. माझा कार्यक्रम थांबवणार आहे. ऐका. गाण्यामध्ये दोन दोन स्केल
संसारामध्ये जर संशय आला तर प्रभू रामाच्या संसाराची वाट लागली. कारण एका धोक्याच्या सांगण्यावरून आणि राजा असून सुद्धा त्या सीतेला गर्भ अवस्थेमध्ये त्यागणं राजा हे काही बरोबर नाही. त्यामुळे म्हणून काय म्हणतो ऐका, शेवटचं गाणं घेतोय दादा. बकासुराचं गाणं कसं दादा सॉरी, बकासुराचं गाणं मी घेत नाहीये. या ठिकाणी समाज प्रबोधन गीत घेतोय. आपण यावं पाहिजे तर पैसे तुमच्या आपले परत घ्या, काय अडचण नाही. या ठिकाणी मला बकासुराचं गाणं मी गात नाहीये. मी या ठिकाणी शेवटचं गाणं गातो ऐका. श्री पालीचा सुखकर्ता या मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. कार्यक्रमाचा सुंदर या ठिकाणी नियोजन आयोजन झालेलं आहे. मी जाता जाता एवढंच म्हणेन की इथे तरुण पिढीनं मग आपण तरुण पिढी इतकी मुंबईमध्ये न जाता इथं ह्या कोकणामध्ये उद्योगधंद्यामध्ये सुरुवात करा. नोकरी धंदे इथं निर्माण करा. इथला शेतकरी इथला तरुण वर्ग हा इथंच राहिला पाहिजे. मुंबई आणि पुण्यामध्ये जाताना 15-20 हजाराची नोकरी करावी आणि आई वडिलांना गावाला ठेवावं आणि बायकोला येऊन मुंबईत जाणं आणि आई वडील गावाला जाणं हे काय मराठी माणसाला शोभा देत नाही. त्यामुळे इथल्या तरुणांना इथं नोकरी धंदा केला पाहिजे. कारण ही परशुरामाची सुपीक जमीन आहे आणि या जमिनीमध्ये इथला तरुण राहणं खूप गरजेचं आहे. तरच आपला कोकण टिकेल असं मी या ठिकाणी सांगतो. नाहीतर आई बाप गावाला
आणि इथल्या जमिनी विकून मुंबईला मुलं जाणारे आपण भरपूर बघतो. हा विषय इथं थांबला पाहिजे आणि तरुणांना इथं रोजगार शोधला पाहिजे, इथं रोजगार केला पाहिजे. नाहीतर परप्रांती आहेत आपल्या डोक्यावर बसायला माथ्यावर. त्यांनी बघा, मी तर ओपन बोलतो की आपल्या हार्डवेअर लाईनला बघा परप्रांतीयच, आणखी स्वीटमार्टला बघा परप्रांतीयच. त्यामुळे हे उद्योग टायरवाले बघा परप्रांतीय. हे उद्योगधंदे करण्यासाठी आपल्या मराठी माणसाला ते रोखलं होतं नाही ना. मग आता ही वेळ आहे, इथं सुरुवात करा आणि इथल्या तरुणांना सक्षम बना. म्हणून काय म्हणतो ऐका शेवटचं गाणं. धन्यवाद. काय केलाच उपयोग शिकून कसं राहिलं कोकण टिकून. काय केलाच उपयोग शिकून कसं राहिलं कोकण टिकून. आई बाबा तसं गावाला जातो जमी विकून. अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभासद मंडळी, तुम्हाला तुमच्यामुळे ही सेवा आमची या ठिकाणी घडलेली आहे. आमच्याकडून जर चुकीचं काही गेलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा, चांगलं काय असेल तर घ्या एवढं सांगेन आणि या ठिकाणी मी रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
रे